गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे दोनच नावे प्रबळ दावेदार चर्चेत होती। 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी आमदार आवताडे यांच्यासाठी परिचारक यांना माघार घ्यावी लागली होती। त्यावेळी परिचारक यांचे संभाव्य बंड थांबवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक यांना विधान परिषदेचा शब्दही दिला होता। त्यामुळे यावेळी नक्कीच संधी दिली जाईल असा विश्वास परिचारक समर्थक व्यक्त करताना दिसून येत होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसापासून परिचारक समर्थक सोशल मीडियावरून अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसून येत होते। भाजपचा AB फॉर्म पंढरपुरात अशा पोस्टरही करताना दिसून येत होते। मात्र रविवारी रात्री भाजपकडून राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली। राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रशांत परिचारक हे अनुपस्थित होते याचीही मोठी चर्चा झाली होती। परंतु त्यानंतर परिचारक यांनी भूमिका स्पष्ट करीत पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेला निर्णय दिलखुलासपणे स्वीकारत पक्षनिष्ठेचा प्रत्यय पुन्हा एकदा दिलाय। तर राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना परिचारक यांच्याबाबत आदरभाव प्रकट केला होता। आज भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी पंढरपुरात येऊन माजी आमदार प्रशांत परिचारक यांची भेट घेतली। यावेळी झालेल्या मनमोकळ्या गप्पांतर यामध्ये परिचारक यांनी राजेंद्र राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवत आपण ठामपणे सोबत असल्याची जणू ग्वाहीच दिल्याचं दिसून आलं। यामुळं सोलापूर जिल्ह्यात भाजप विरोधकांमध्ये सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे असंच म्हणावं लागेल। दर्शन घेतलेलं आहे। नक्कीच आज या ठिकाणी मला आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादानं, फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयाभाऊ गोरे या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे। आणि आज प्रचाराचा शुभारंभ करत असताना आपल्या सर्वांचं दैवत, संपूर्ण या राज्याचं असलेलं दैवत विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन मी प्रचाराला सुरुवात करतोय। त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय ज्यांचे मला पूर्वी आशीर्वाद सातत्याने मिळाले आदरणीय सुधाकर परिचारक मालकांचं पण या ठिकाणी दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। माझे सहकारी मित्र आणि मार्गदर्शक परिचारक मालक प्रशांतजी मालक त्यांनाही जाऊन भेटून आलो, उमेश मालकांना भेटून, आणि सातत्यानं मला त्यांनी सगळ्याच जडणघडणीमध्ये सातत्याने परिचारक घराण्याचं पण मला एक मोलाचं सहकार्य आणि आशीर्वाद लाभलेले आहेत। त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी घेऊन प्रचाराला सुरुवात करत आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी जी उमेदवारी महायुतीच्या माध्यमातून दिलेली आहे ते सर्वांनाच जाऊन गाठी भेटी घेऊन प्रचाराची सुरुवात केली। दोन खासदार नाही घेत, काय आव्हान करणार? नक्कीच या ठिकाणी सगळे आमदार पण शेवटी काम करत असताना आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मी सगळ्यांबरोबर मी बघा सांगितलं ही संबंध चांगले ठेवलेत। कारण कोण कुठल्या वेळेस मदतीला येईल आणि सातत्यानं सोलापूर जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल यामध्ये संबंध मी चांगले निर्माण केलेले आहेत की कधीही कुणाची गरज पडते। आणि मला म्हणजे अनापेक्षित ही उमेदवारी आलेली आहे माझ्याकडे। मी खरं सांगतो की प्रामाणिकपणाने सांगतो की पार्टीनं माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि विश्वास टाकण्याचं कारणच मला दिसून येतं की सगळ्यांबरोबर असलेले सलोख्याचे संबंध हो सगळ्यांना भेटणार। आता शेवटी मतदान घ्यायचं म्हणल्यानंतर सगळ्यांचे आशीर्वाद घेणं, सगळ्यांच्या गाठीभेटी घेणं ते उमेदवाराचं कामच असते। पोट निवडणूक असू दे किंवा विधानसभा असू दे, परिचारकांना थांबावं लागलं, पक्षांनी थांबवले, आता सुद्धा चर्चेत होतं।
कुठेतरी त्यांच्यासाठी पुढे कधी तुम्ही हे करणार आहे का प्रयत्न किंवा त्यांना माझ्यापेक्षा मोठा वशिला प्रशांत मालकांचा आहे. हा. म्हणजे मला सुद्धा म्हणजे तसं आदरणीय फडणवीस साहेबांचे माझे जुने पण संबंध होते, परंतु ज्यावेळेस मला भारतीय जनता पार्टीमध्ये न्यायचं ते प्रशांत मालकांनाच घेऊन गेलेले मला, त्यामुळं मला ते फार सिनियर आहेत. आणि शेवटी आम्हाला सगळ्यालाच माहित आहे की मालकांचं काय फडणवीस साहेबांचे अत्यंत राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहेत. मी सातत्यानं आम्ही बरोबर असताना पाहतोय मालकांचा एवढा माझ्यापेक्षा ह्या पदापेक्षा कितीतरी मोठा मान आहे, आणि ते त्यांचा सुद्धा प्रचंड मोठा मान भविष्यामध्ये होणार आहे त्याची मला पूर्णपणे खात्री आहे.